ब्लाऊजच्या उंचीनुसार काठ कापून घेतलेला आहे आणि ज्या आकारात तुम्हाला अर्धवर्तुळ हवे त्या आकाराने मी इथे ग्लास घेतलेला आहे आणि अर्धवर्तुळ आखून ते कापून घेणार आहे। अर्धवर्तुळ आकारावर पाइपिंग लावून घेण्यासाठी आधी आपल्याला फूट चेंज करायचं आहे। मी फक्त इथे फूटची साइड चेंज करून घेतलेली आहे कारण माझ्याकडे तसं फूट आहे। पाइपिंग लावताना सगळीकडे व्यवस्थित सारख्या अंतरावर ती लावली गेली पाहिजे, त्यामुळे अशा पद्धतीने अर्ध्या इंचावरती तुम्ही खडूने खूण करून घ्यायची आहे आणि त्यावरच आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे। ही पाइपिंग लावताना अगदी हळूहळू थांबून थांबून मशीन चालवत कॉर्नरवर व्यवस्थित अशी ही पाइपिंग लावून घ्यायची आहे, अजिबात घाई करायची नाही। कॉर्नरवर पाइपिंग लावताना विशेष काळजी घ्यावी लागते। काठ जाड असल्यामुळे मी इथे काठाला अस्तर लावलेलं नाहीये, पण तुम्ही लावू शकता। पाइपिंग पूर्ण लावून झाल्यावर कॉर्नरला इथे अशा प्रकारे कट्स लावून घ्यायचे आहेत आणि उलट्या बाजूने सुद्धा आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर जो अर्धवर्तुळाचा भाग आहे, कर्व भाग आहे, तिथे सुद्धा अशा प्रकारे छोटे कट्स लावायचे आहेत जसे आपण नेहमीच करतो। त्यामुळे काय होतं, पाइपिंग व्यवस्थित उलट केल्यावरती गोलाकारामध्ये दिसते। व्हिडिओत सांगितलेले बारकावे आणि अगदी जवळून दाखवलेलं स्टिचिंग जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण याला भरपूर मेहनत लागते आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे तुम्ही अर्धवर्तुळाच्या ऐवजी त्रिकोणी आकार सुद्धा घेऊ शकतात, ते पाइपिंग लावण्यासाठी अजून सोपं आहे। आता इथे पाइपिंग उलटी करून त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची आहे। अगदी हळूवार शिलाई टाकायची आहे आपल्याला, अजिबात घाई करायची नाही। पाइपिंग संपूर्ण लावून झाल्यावर जे कॉर्नर आहेत तिथे तुम्ही बटन्स लावू शकता किंवा पॅच लावून त्याला डेकोरेट करू शकतात।